बहुनी संती तीर्थनी दिव्यभूमी रस्तले, बद्री सदृश्य तीर्थ न भूतो न भविष्यती. याचा अर्थ असा, पृथ्वी, स्वर्ग आणि नरकात कित्येक तीर्थक्षेत्र आहेत, परंतु बद्रीनाथसारखे तीर्थक्षेत्र दुसरे कोणतेच नाही आणि भविष्यात होणार नाही. सो ये लोग जा रहे और मैं जाने वाला हूँ 10-12 बजे. तो चलो बाय गाइस, ठीक से जाना, हॅपी जर्नी. एपिसोड 7मध्ये आज आपण रुद्रप्रयागमधील तुना गावात जाणार आहोत. माझ्यासोबत असणारे दोघे राज आणि प्रमोद ते लवकरच निघून गेले. मी सुद्धा बॅगपॅक करून रुद्रप्रयागसाठी निघतो. जाताना काही भयंकर रस्त्याचा सामना करायला भेटतो. या जागी पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाईड होते. कठीण रस्ता क्रॉस झाल्यावर रस्त्यात ही मला क्यूटशी 2 मुले दिसतात. त्यांना हात दाखवतो, पण माझा पोपट होतो. फक्त 2च गाड्या चेंज करावं लागेल असे मला वाटले होते, पण असे काही घडलेच नाही. जे माझ्यासोबत झाले ते पुढे तुम्हाला समजेलच. रुद्रप्रयागमध्ये होणारा अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम हे बघण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. सुप्रभात मंडळी, जय श्री केदार, जय श्री बद्रीनाथ. सो आजचा आपला दिवस आहे उत्तराखंडमध्ये 8वा आणि आता आपण आहे जोशीमाठमध्ये. मी जस्ट बद्रीनाथवरून निघलो आहे आणि जोशीमाठमध्ये आलो आहे. तिकडनं मला बस नव्हती, मला जायचं आहे रुद्रप्रयागमध्ये, जिथे माझा मित्र राहतो. सो आजचा आपला दिवस फक्त फिरण्यामध्ये जाणार आहे. फिरण्यामध्ये म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. इथून मी जाणार आहे पहिले जोशीमाठवरून रुद्रप्रयाग, त्याच्यानंतर मी मित्राच्या घरी जाणार आहे. सो हा बघा, हा आहे जोशीमाठ अशा प्रकारचा. आणि आता मला लागली आहे भूक, तर मी एक हॉटेल बघतोय जेवण्यासाठी. आणि मला इथे हॉटेल तर एक सुद्धा दिसत नाही आहे सध्या. तर बघूया, पुढे जाऊया. समोर बघा, समोरचा व्ह्यू खूप छान आणि सुंदर वाटतोय. ही माझी 3री गाडी होती रुद्रप्रयागसाठी, पण ही सुद्धा गाडी मला रुद्रप्रयाग नव्हे तर चमोलीमध्ये सोडणार होते. सो आता मी पोचलो आहे चमोलीमध्ये. बद्रीनाथवरून पहिले मी घेतली गाडी जोशीमाठसाठी. जोशीमाठपासून आता पोचलो चमोलीमध्ये. आता इथून मला जायचं आहे डायरेक्टली रुद्रप्रयाग. आणि ही गाडी होती सोडण्यासाठी रुद्रप्रयागला. तिथून बस किंवा अशीच गाडी भेटेल. चमोलीनंतर मला परत गाडी चेंज करावी लागली कर्णप्रयागसाठी. त्यामध्ये माझ्याकडे असलेले लगेज अक्षरशः माझी वाट लागली होती. आता मी पोचलो आहे कर्णप्रयागमध्ये आणि इथून मला जायचं आहे रुद्रप्रयागला. सो कर्णप्रयाग असा आहे काय, समोर तिथे एक मंदिर आहे आणि इथून बस आहे का छोटी गाडी ते माहीत नाही. कर्णप्रयागला पोचताच तिकडे मला 2 नदीचा संगम बघायला भेटतो. अलकनंदा आणि पिंडार या नदीचा संगम कर्णप्रयागमध्ये होतो. इथे त्या साईडला वेगळे पाणी आहे आणि हे वेगळं आहे आणि तिकडे दोघांचा संगम होतो. उत्तराखंडची सुंदरता आणि तेथील भाषा आणि या डोंगरावरील असलेली घरे, वा काय भारी वाटत होते. सो ही माझी 4थी गाडी आहे हरिद्वारपासून रुद्रप्रयागला जाण्यासाठी. तो पहिली गाडी मी पकडली हरिद्वारपासून जोशीमाठपर्यंत, 2री गाडी जोशीमाठपासून चमोलीपर्यंत आणि 3री गाडी चमोलीपासून कर्णप्रयाग आणि ही 4थी गाडी कर्णप्रयागपासून गौचोली असंच काहीतरी नाव आहे, तिथे सोडणार ही गाडी. तर तिथून मला परत रुद्रप्रयागसाठी गाडी पकडायची आहे. म्हणजे माझ्या आतापर्यंत 4 गाडी, ही 4थी गाडी आहे माझी. आजचा माझा संघर्ष खूप कठीण होता आणि ही माझी 5th गाडी होती गौचेली टू रुद्रप्रयागसाठी. आणि काही वेळानंतर मी रुद्रप्रयागमध्ये पोहोचतो. तो मैंने ना रुद्रप्रयाग में रूम लिया है. तो ये भैया जी हमें इन्फॉर्मेशन बताएंगे रुद्रप्रयाग के बारे में. रूम प्राइस क्या है, क्या क्या है? सर्वप्रथम तो सर मैं आपको नमस्कार करता हूँ कि यहाँ पर जो रुद्रप्रयाग हमारा जो मेन मार्केट है, ये यहाँ पर बद्रीनाथ और केदारनाथ दोनों जगह पड़ा होता है. यहाँ पर अलकनंदा और मंदाकिनी दोनों का क्या जो नदी आती है, बद्रीनाथ जी से जो अलकनंदा आती है और केदारनाथ से मंदाकिनी आती है, दोनों का जी ऊपर संगम है. आपका होटल का नाम? सती टूरिस्ट स्टोर सर, जो हमारे जी. ठीक है, आपको कांटेक्ट नंबर रहेगा तो बता देना. मैं अपना कार्ड विजिटिंग और डाल दूँगा, कल स्पेशली आपको वो दे दूँगा. बाकी कुछ भी प्रकार की कोई समस्या होती है उसके लिए 24 आवर यहाँ पर तत्पर है. धन्यवाद धन्यवाद. ओके, सो हा होता आपला उत्तराखंडमधला 8वा दिवस. खूप थकलोय, बट व्हिडिओसाठी थोडी एनर्जी आणायला लागते. सिरियसली आजचा पूर्ण दिवस माझा ट्रॅव्हलमध्ये गेला. जोशीमाठमध्ये आलो, तिथून चमोलीनंतर
कर्णप्रयाग नंतर अजून एक तो प्लेस होता, तर मला नाव नाही येते. त्याच्यानंतर रुद्रप्रयाग, म्हणजे 5 गाड्या टोटल चेंज केल्या. सो मी आता आलो आहे रुद्रप्रयागमध्ये. माझा मित्र राहतो थोडं वरती राहतो आणि त्याच्या इथे जाण्यासाठी गाड्या आता डायरेक्टली बंद झाल्यात. लवकर पोचलो असतो तर गाड्या भेटल्या असतात. तर मला सकाळी उठून 10 वाजता या 11 वाजता जायचं आहे त्याच्या इकडे. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.